जय माता दी मित्रांनो, आज आपण नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केले जाणारे घट विसर्जन कसे करावे त्यामागचं महत्व आणि पद्धत याबद्दल जाणून घेऊया। नवरात्रीमध्ये आपण आदराने श्रद्धेने देवीचा घट स्थापतो आणि शेवटी त्याचं विसर्जनही तितक्याच आदराने केले जाते। घट विसर्जन करण्याचे महत्व काय आहे तर नवरात्रीचे 9 दिवस आपण देवीची पूजा करून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगल वातावरण आणतो। घट म्हणजे देवीचे प्रतीक म्हणून विसर्जन करताना आपल्याला तिची परवानगी करायची असते। जसं आपण आदराने बोलवलं तसं आदराने निरोप द्यायचा असतो। हे विसर्जन म्हणजेच नव्या सुरुवातीचं, नव्या ऊर्जेचं प्रतीक आहे। विसर्जनाची तयारी तर विसर्जनाच्या आधी देवीची आरती करावी, देवीला नैवेद्य दाखवावा, फळ गोड पदार्थ असे नैवेद्य दाखवावे, ओटी भरावी, उदबत्ती अगरबत्ती धूप फुले अर्पण करावी। घरातल्या सगळ्या सदस्यांनी देवीला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा। जर घटामध्ये नारळ पान सुपारी मातीचा कलश असेल तर त्याला देवीचं रूप मानून पूजा विधी पूर्ण करावी। घट विसर्जन करताना शक्य असल्यास नदी तळ विहीर यासारख्या शुद्ध पाण्यात घट विसर्जित करावा। जर बाहेर जाणं शक्य नसेल तर आजकाल बरेच लोक म्हणजेच बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातल्या कुंडीत झाडाच्या मुळाशी किंवा एका पाण्याच्या टॅब मध्ये विसर्जन करतात आणि नंतर ते पाणी झाडांना घालावे। नारळ आणि सुपारी हे देवीची प्रसाद रूपात म्हणून घरीच ठेवावे। घरातील घटातील माती आणि रोप जर अंकुरले असतील तीही पवित्र मानून झाडाच्या मुळाशी टाकावी। विसर्जन करण्याच्या वेळी देवीला प्रार्थना म्हणून देवीला निरोप देताना असं म्हणावे, अंबे ग तू पुन्हा ये, आमच्या घरात सुख शांती समृद्धी आण, तुझं रक्षण नेहमी आमच्यावर राहू दे। हा निरोप म्हणजे श्रद्धा कृतज्ञता आणि पुन्हा येण्याचं आमंत्रण असतं। मित्रांनो, घट विसर्जन ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या श्रद्धेचं आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे। आपण ही विधी करताना भक्तिभाव ठेवलात तर देवीचा आशीर्वाद नेहमीच आपल्या घरावर राहील। जय माता दी।